जय बाळूमामा मित्रांनो, आपण जी गोल्डमध्ये सेटअप आपण तयार करायला लागलो आहे फिबोनाचीचा, त्यावर मला चर्चा करायची आहे. आज थोडेसे रूल तुम्हाला सांगेन, आणखी 2 रूल म्हणण्यापेक्षा त्याचा एक तुम्हाला भाग सांगेन. त्याच्या आधी लक्षात घ्या, हा जो सेटअप आहे ना, मी नव्याने तयार केला आहे. मागच्या एका आठवड्यात तयार केला आहे. माझ्या डोक्यात काय होतं आहे पाठीमागं, कारण काय होतं माझ्या पाठीमागे करण्यामागं, मला असं जाणवलं की आता हे बिगिनरसाठी आहे बरं का. फक्त ज्यांना कोणाला मार्केटचा अनुभव आहे, 2-3 वर्ष काम करत आहे, स्वतःचं काय तर तयार आहे, त्यांच्यासाठी अजिबात नाही आहे. पण खूप सारे अशी लोक आहेत की ज्यांना सेटअपचा अर्थच कळत नाही. त्यांनी फक्त उठल्यानंतर डोक्यामध्ये त्यांच्याकडे प्लॅनच नसते. लक्षात घ्या, तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेस कधी व्हायला माहिती आहे का, किंवा थोड्याफार प्रमाणात तुम्हाला कधी कळलं माहिती आहे का, ज्यावेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला माहीत असते की मला आज काय करायचं आहे, कुठं करायचं आहे, कशा पद्धतीने काम करायचं आहे, मला कधी काम करायचं नाही, मला चार्ट वाचता येतो आहे का, ह्या गोष्टी जर, आणि माझे प्लॅन आहेत का, ट्रेडिंगमध्ये माझे प्लॅन आहेत का, मी काय काम करतो आहे, कुठं करतो आहे. एक ट्रेड घेण्यापूर्वी मी नेहमीच सांगतो, एक ट्रेड जेव्हा तुम्ही पंच करताय ना, तो पंच करायच्या आधी 2 सेकंद थांबायचं आणि स्वतःला विचारायचं की हे मी ट्रेड घेतो आहे, ह्याच्या पाठीमागं 4-5 कारणं आहेत का माझ्याजवळ, की हा मला ट्रेड घ्यायचा आहे म्हणून. आणि हा घेत असताना मला एक्झिट कुठं करायचं आहे, कुठून बाहेर पडायचं आहे, प्रॉफिट किंवा लॉस दोन्हीमध्ये, हे सगळे प्लॅन डोक्यात आहेत का. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं येस आली तर 100% मी ट्रेड पंच करा. पण रँडमली ऐकतोय, बघतोय, वाटतंय आणि काय XYZ असल्या गोष्टी असतात, तो ट्रेड न घेतलेला चांगला. त्यामुळे तुमच्या डोक्यात प्लॅन असतील तर तुम्ही त्या ट्रेडिंगच्या प्रवासात टिकू शकता. नाहीतर 2-3 वर्ष गेलो तर कळत नाहीत आणि पुन्हा प्रश्न निर्माण होतो की मी काय करायला लागले. तर दुसरी गोष्ट, हे बिगिनरसाठी मी तयार केला आहे सेटअप. कारण बऱ्याच जणांना सेटअप म्हणजे काय आहे, तो कसा करतात, हे लोक म्हणतात की डिसिप्लिन पाळ. डिसिप्लिन कशाचं पाळ, रूल कळा, रूल कसे तयार करायचे, ह्याच बेसिक गोष्टी माहीत नसल्यामुळं मी हातात घेतलेलं की जेणेकरून ह्या सेटअप तुम्ही आहे असा वापरा, तरी काय अडचण नाही. नसेल तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. की तुम्ही आता मी फिबोनाचीवर ट्राय करायला लागलो आहे, तुम्ही कशावर ट्राय करा. तुम्हाला दुसरं कुठलं, तुम्हाला RSIवर करायचं आहे, तुम्हाला कुठल्या मूव्हिंग ॲव्हरेज करायचं आहे, तुम्हाला एखाद्या चार्ट पॅटर्नवरती करायचं आहे, कशावरही करा. फक्त तो सेटअप एकदा बेस घ्यायचा. मी फिबोनाची बेस घेतला, मी ठरवलं की मी हे फिबोनाची शस्त्र वापरणार आहे. मग तो बेस पकडल्यानंतर त्याच्या बाजून मी आता विचार करायला लागलो आणि त्याच्या बाजून मी आता काम करायला लागलो. सेम तुम्हीच एखादा कुठला सेटअप निवडल्यानंतर त्याच्यावरती काम करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं, तो सेटअप तयार कसा करायचा, त्याचे रूल कसे करायचे, त्याला अपडेट कसं करायचं, ह्या गोष्टी बिगिनर लोकांना समजण्यासाठी मी हे करतोय. तर त्यांना पण फायदा होईल आणि आपलंसुद्धा एक सेटअप तयार होईल. बाकी लक्षात घ्या, कोणताही सेटअप कधीही फुलप्रूफ फायनल नसतो, 100% कधीही नसतो. तो SL लॉस हा घेणारच. काय फक्त काय म्हणते का, ट्रेडिंगमध्ये 2 मॅटर आहेत. कुठले आहेत, प्रॉफिट काढण्याचे. एक तर तुमचा आर चांगला पाहिजे किंवा तुमचा विन रेशो चांगला पाहिजे. आता कसं आहे सांगतो, समजा तुमचा विन रेशो खराब आहे, तुमचा विन रेशो फक्त 30% आहे, हां, मग तुमचा RR 1:3च्या वरच पाहिजे, मग तुम्ही प्रॉफिटेबल होणार. 1:4, 1:5 जर तुम्ही घेत असाल, तुमचा विन रेशो फक्त 30-40% असेल तर तुम्ही प्रॉफिटमध्ये होणार. आणि तुमचा विन रेशो खराब आहे, तुम्ही 1:1 किंवा 1:1.5 असं घेताय, जसं माझं आहे. माझा RR 1:1.5 किंवा 1:2 खूप कमी वेळा होतो मला. 1:1.5 किंवा 1:1च घेतो मी. का? कारण माझा विन रेशो चांगला आहे, असं माझे जे सेटअप आहेत विन रेशो चांगला आहे. तुमचा विन रेशो जर 60%च्या वर जात असेल, 65, 60, 70 इतकाच खूप असतो, त्याच्यावर सांगतात ते, मग काय मला माहीत नाही ते कसं आहे ते. मग इतका असेल तर तुमचा मग RR खराब चालेल. दोन्हीतलं एक चांगलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला 4 पैसे मिळणार आहेत. हे डोक्यात पक्के घ्या. बाकी लॉस हा होणारच. फक्त आपण त्याला आपल्या रूलच्या आतमध्ये बांधून ट्रेड जास्तीत जास्त कसे कमी करायचे. ज्यावेळी ट्रेड कमी होतील त्यावेळी लॉस पण कमी होईल. आणि ज्यावेळी तुम्हाला सगळं तुम्ही चुकणार नाही ना, आणि ज्यावेळी बरोबर येईल त्यावेळी तुम्हाला प्रॉफिट पण होणार आहे. आणि थोडासा RR आपण चांगला ठेवला 1:1च्या थोडासा वरती, तर ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये राहणार आहे. त्यामुळे लॉस होणार, त्यामुळे ते पक्क डोक्यात ठेवा. कुठला सेटअप विदाउट लॉसचा नसतोच. तर आता कालच्या सेटअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला लोकांना. आता काय होतं माहिती आहे का, मार्केटकडे बघण्याचा बिहेवियर, मार्केटकडे मी किती वर्ष झालं बघतोय. चार्ट ट्रेडिंग एक प्रकार वेगळा आहे, तुमचा सेटअप हा एक प्रकार वेगळा असतोय. चार्ट ट्रेडिंग, तुम्ही चार्ट वाचताय कसं, तुम्हाला चार्टचं बिहेवियर समजले का, ती गोष्ट वेगळी आहे. काल तिथं काम ती झाली का, आता काल आपला सेटअप काम केला पण खूप कमी प्रमाणात केला. पण मला चार्ट ट्रेडिंग माझ्या पद्धतीने जमलं असल्यामुळं, त्यामुळे तुम्ही बघा, तुम्ही मार्केटमध्ये जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे आहेत, तुम्ही ते सेटअप कितीही तुम्हाला ओरडून सांगत असतील, मात्र जर तुम्हाला त्यांनी शिकवलं सुद्धा की असाचा सेटअप त्यांचा काम करतोय, मी 100% गॅरंटीने सांगतो तुम्हाला तो 100% पूर्ण जमणारच नाही कधी. कारण तिने तुम्हाला त्याचे रूल सांगतील किंवा कुठं घ्या कुठे सांगतील, मात्र त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी आहे, त्यांचा चार्टकडे बघण्याचा बिहेवियर, चार्टकडे बघण्याचा त्यांचा स्वभाव कसा आहे ते तुम्ही घेऊ शकत नाही ना. ते स्किल तुमचं तुम्हाला स्वतः डेव्हलप होईल, कदाचित त्यांच्यापेक्षा चांगलं तुमचं स्किल होईल, मात्र तुम्ही चार्टकडे बघण्याचा सराव केला पाहिजे. तेच काल झाले. काल गोष्ट तुम्हाला कधी झाली सांगतो. म्हणजे तुमचा एक दोघा ठिकाणी जरा त्यात शंका आली, त्यांच्यासाठी मी आता व्हिडिओ करतो. आता कालचा बघा, हा चार्ट आहे, कालचा चार्ट आहे. काय सांगितलं यामध्ये, आपण आता 10 वाजता, 10 कुठं वाजलं होतं, 1 सेकंड, इथं 10 वाजलं होतं, ठीक आहे, इथं कुठं 10 वाजलं होतं. मग आपण काय केलं, आपला फिबोनाची आपण आपण हा स्विंग पकडला होता मेजर. एक मी मोठा चार्ट करतो, जरा फिबोनाची लावतो पहिला.
लावला, ठीक आहे. आणि आता काय झालं, आता बघा तुमच्या लक्षात येईल काय झालं इथं. आता मी सांगतो मी चार्ट कसा वाचलो, त्यामुळे मी लगेच मी काल व्हिडिओ टाकला होता, इंस्टाला टाकला, स्टोरीला टाकला, यूट्यूबला टाकला आहे की तुम्हाला कळावं मी किती बुक काय केलं. इथं आपण स्विंग लावला. आपलं काय ठरलं होतं, मार्केट ज्यावेळी आपल्या ह्या झोनमध्ये येईल 0.5 0.6च्या मध्ये आपण इथनं बाय साईडला जायचं, ठीक आहे. तुम्ही एंट्री डिवाइड करून घेऊ शकता, ॲव्हरेज करू शकता, अगदी कमी लॉटनं किंवा एकाच ठिकाणी घेऊ शकता. सॉरी, मार्केट बरोबर इथं आल्या माझी एंट्री झाली. मी कमी लॉटनं काम करतो खूप, कारण चेक चाललं आहे ना आपले. आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केट इथं वर गेलं आणि आपली जी प्रत्येक लेवलला आपला टीपी असतो. पहिला 0.382% आपला एक इथं टीपी होता, तो हिट झाला. दुसरा टीपी इथं होता. पण इथंच मी आल्यानंतर व्हिडिओ केला होता की मी इथून बाहेर पडतो, इथं मी प्रॉफिट बुक करून संपतो विषय. का संपतो माहिती आहे का, आता इथून पुढे इथे ते चार्ट वाचण्याचं स्किल. आता मला सांगा, हा मार्केट अपट्रेंड आहे, येस अपट्रेंड आहे. जर मार्केटला अपट्रेंड कंटिन्यू करायचा असता, करत असता, तर या झोनमध्ये जे पहिल्यांदा आलं ना, इथूनच मार्केटनं वर गेलं असतं आणि हा हाय आहे ना, हा हाय तोडून मार्केटनं वरच्यावर असं केलं असतं. पण झालं काय, मार्केट सगळं स्टॉप लॉसवरती चालते. मला सांगा स्टॉप लॉस कुठे आहेत, एक तर सेलर इथं बसलेले आहेत, इथं बसलेले आहेत. ह्यांचे स्टॉप लॉस मार्केट इथं आपण एंट्री केली आहे, ह्यांचे स्टॉप लॉस इथं कुठं तर आहेत, इथं असे विखुरलेले स्टॉप लॉस आहेत. पण कमी सेलर आहेत, स्टॉप लॉस कमी प्रमाणात. मार्केटला मोठे स्टॉप लॉस पाहिजेत. ते स्टॉप लॉस कुठं असणार आहेत, खालनं बाईंग किती झाले बघा, नाही एवढ्या मोठ्या बाईंग आहे, तिथं स्टॉप लॉस आहे, तिथं स्टॉप लॉस आहे, तिथं स्टॉप लॉस आहेत. का, कारण बाहेर टप्प्यात बसलेत. आणि सगळ्यात जास्त बाहेर कुठं फसला असणार आहे, रिटेलर इथं या कॅन्डलमध्ये. हे दिसते ना तुम्हाला, हे ज्यावेळी लेवल ब्रेकआउट झाली, ह्या लेवलची ब्रेकआउट, हा तुम्ही हे पकडा, रेजिस्टन्स पकडा. ब्रेकआउट झाल्यानंतर मोठे प्लेयर इथं जे कोणी सेलर असतील यांचे स्टॉप लॉस खात असतील किंवा त्यांनी इथं जरासं मार्केटवर नेलं. मात्र इथं बघू शकता तुम्ही ह्या कॅन्डलमध्ये अत्यंत रिटेलर घुसले. आता हे कॅन्डल असं का म्हणतो मी, मार्केट बघून झालेला सराव येतो, तुम्हाला पण होईल, फक्त मार्केट बघत राहिलं पाहिजे. इथं रिटेलर लय फसलेले आहेत. परत आणि रिटेलरला थोडंसं आणि त्याला काय म्हणते ॲडव्हान्समध्ये एंट्री द्यायचा प्रयत्न केला मार्केटनं, की बघ आम्ही अजून जरा थोडं खाली आलो आहे, तुला म्हणजे कमी प्राईजमध्ये शेअर आपलं गोल्ड मिळायला लागला, घेतो. परत आणि बाहेर वर जायलाच दाखवलं, परत आणि रिटेलर घुसला. हे त्यानंतर बघा एक्झॅक्टली ही जी लेवल आहे फिबोची, आपण लेवल बघूया. एक्झॅक्टली मार्केटने एकदा ह्याच्यावर बाउन्स दिला आणखी एकदा, म्हणजे रिटेलर पूर्ण प्रमाणात फसला इथं दिसला मला. त्यानंतर काय झालं, मार्केटनं 2 शार्प सेलिंगच्या कॅन्डल दिल्या आणि शार्प सेलिंगच्या कॅन्डल दिल्यानंतर माझ्या मनात एक शंका यायला लागली की मार्केट बहुतेक ही जी बायर बसल्यात ह्या सगळ्या बायरचा मार्केट बल्ल्या उठवणार आहे. म्हणून इथं आल्यानंतर मार्केटनं एक पुलबॅक दिला. का दिला, इथे ते जे रँडम सेलर बसले असतील, आता मार्केट पडलं म्हणत, त्यांना सुद्धा मार्केट एकदा बाहेर काढायचं होतं, त्यांना सुखासुखी कोणाला खाऊन द्यायचं नाही मार्केटला. त्यामुळे परत मार्केटवरती जायला लागलं. आणि ही जी झोन आहे ना आपला, ह्याला मार्केट रिस्पेक्ट देते तो 100% इन सेन्स मोस्ट ऑफ टाईम. मग इथं दिल्यानंतर रिस्पेक्ट देणं थोडंसं वर आलं, त्यामुळे म्हणलं की आपण फक्त फर्स्ट लेवलपर्यंत प्रॉफिट बुक करूया. त्यानंतर ही जी EMA आहे, ही जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे, तो पण एक डायनामिक सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं काम करतं. त्यामुळे मला दोन्ही कारणं सापडली, व इथून मार्केट पुन्हा एकदा पुलबॅक देऊन मार्केट खाली जाऊ शकते. ह्या कारणामुळे तुम्ही बुक केलं. आता ह्याच्या पाठी मग काय केलं, मी चार्टचा बिहेवियरचा अभ्यास केला आणि त्याच्यानुसार मी निर्णय घेतला. आता हा निर्णय तुम्ही चार्टचा स्टडी केला आणि तुम्हाला घेता येईल. नाहीतर मग सरळ आपण फक्त स्टिक राहिलो आपल्या सेटअपला, तर आपल्याला माहिती एसेल जाणार. मग हे अनुभवातून या गोष्टी येत राहणार आहेत. बघा, हे अपडेट होत राहणार, अनुभवातून तुम्हाला मार्केट सांगत राहणार. परत तुम्ही ह्याचा सराव जर करत गेला स्टिक राहून ह्यावरती, तर तुम्हाला आधीच कळेल की बाबा आज ही झोन गोल्ड झोन माझा वर्क होणार आहे का होणार नाही, हे तुम्हाला आधीच कळायला लागेल. फक्त त्यावर तुम्ही किती ठाम राहताय. का 2-4 वेळा लॉस झाल्यानंतर कंटिन्यू असे पण दिवस येतील की कंटिन्यू 5-6 दिवस तुम्हाला हे लॉसच होईल. मग त्यावेळी तुम्ही म्हटला बाबा हे काय काम करत नाही आणि हे सोडून जर तुम्ही पळाला, तर तुम्ही दुसऱ्याच्या मग काय पळत्याच्या मागे लागतो, मग तसं होणार. मात्र ह्याला स्टिक राहिला तर प्रत्येक प्रश्नाची उत्तर मिळतील. आत्ताच मला सांगा 9-10 रूल आपले तयार झाले का नाही, आणखी होतील, अपडेट होईल. ह्या गोष्टी झाल्यानंतर आपोआप ते काम करेल. फक्त तुम्ही ह्याच्यावरती एकदा तयार झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती सतत काम करणं गरजेचं आहे. परत तुम्ही बघू शकता आणखी ती चांगला बॉन्स इथे त्यांनी दिला होता, म्हणजे बॉन्स आपण पकडू शकतोय. बरं, आता ह्यात अनेक प्रॉब्लेम आहे. आणखी मला एक जण म्हणले की आपला स्टॉप लॉस मोठा होतोय. मग आता काय करूया माहिती आहे का, स्टॉप लॉस जर मोठा असला तर तुम्ही हे काम करू शकताय. आणखी रूल टाका, त्यामध्ये ॲड करा की 0.5 नाही, मी 0.6%लाच मी ते एंट्री करणार. 0.5ला मी करणारच नाही किंवा या झोनच्या मध्ये करणार नाही. मार्केट जर 0.6 लेवलला आलं तरच मी एंट्री घेणार. मग आता आणखीन कडक रूल झाला, म्हणजे काय होणार, फक्त रिग्रेट काय फील होणार आहे माहिती आहे का, बऱ्याचदा मार्केट येतं येऊन बरोबर 0.5ला टच करून वरती जाईल, कधी कधी या झोनमधून वरती जाईल. मग त्यावेळी फक्त रिग्रेट फील होऊन देऊ नका किंवा रिग्रेट फील होऊन फोमोमध्ये एंट्री करू नका की मार्केट माझ्या हातातून सुटलं म्हणून. हे जर तुम्हाला सायकोलॉजिकली कंट्रोल जमत असेल तर ठरवा मी 0.6%लाच एंट्री करणार आणि ह्याच्या खाली एसेल देणार. एसेल आपला आणखी कमी होईल. मग आणखीन तुम्हाला रूल कडे घालायचे असतील, आता हेच असते बरं का, रूल घालणे डिसिप्लिन वागणे ह्यालाच आहे. मी 0.6%ला जर मार्केटनं हॅमर केली
किंवा बुलिश सिंगल पिंग केली तरच एंट्री घेणार. इतकं केल्यानंतर इथं बघा काल इथं हॅमर झाला होता, ठीक आहे, तुम्ही फक्त हॅमरच एंट्री केली असती तरी चाललं असतं, बरोबर आहे. मग फक्त हॅमरच्या खालचा एस एल लावणार, तुम्हाला एस एल आणि कमी करायचं आहे ना, ठीक आहे. 0.7च्या खाली लावू नका. 0.6 लेवलला मार्केट आल्यानंतर तिथं हॅमर झाली तरच मी एंट्री घेणार, किंवा पिन बार झाला तरच मी एंट्री घेणार. मग काय करायचं, तसं झाल्यानंतर त्याच्यावर एंट्री घ्यायची, त्याच्या खालचाच एस एल लावायचा. किती छोटा एस एल होतो बघा. मग तुम्हाला प्रॉफिट दिलं तर तुम्ही जास्त प्रॉफिट घेऊ शकता, एस एल कमी येऊ शकतोय, किंवा ह्याच्या खालचा पण एस एल लावू शकता 0.7चा. किंवा बुलिश सिंगल पिंग झाल्यानंतर एंट्री घेणार, ते बुलिश सिंगल पिंग झाल्यानंतर घेणार, त्याच्यावरचा एस एल लावणार. तुम्हाला एस एलच कमी करायचा ना, तर त्याचे हे पर्याय आहेत. कुठलाही सेटअप असा तयार होतो. तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील. आता सेटअप कसा काम करतोय तो मी थोड्या वेळात त्याचा व्हिडिओ करून स्टोरीला माझ्या टाकतो. बाकी आपल्या इंस्टाग्राम चॅनलला, यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्रामला नक्की फॉलो करा. धन्यवाद. जय बळमामा.